नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेएम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाची. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. आज केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयचं पथक मुख्य आरोपी आणि त्विषाचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांना सोबत घेऊन थेट त्यांच्या भोपाळमधल्या निवासस्थानी पोहोचले. तिथं सीबीआयनं तब्बल 3 तास क्राईम सीन रिक्रिएशन अर्थात गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्यासाठी सीबीआयच्या पथकानं पुतळे सुद्धा सोबत आणले होते. या पुतळ्यांच्या सहाय्यानं 12 मे रोजी त्विषाच्या घरी नेमकं काय घडलं, तिचा मृत्यू नेमका कसा झाला, पती आणि सासू तेव्हा घरात कोणत्या भागामध्ये होते, त्यांनी त्विषाला वाचवण्याचा प्रयत्न केला का, अशा अनेक गोष्टींचा तपास केला. त्विषाच्या मृत्यूनंतर तब्बल 10 दिवस तिचा पती समर्थ सिंग फरार होता. 22 मे रोजी त्याला अटक झाली. मग 24 मे रोजी त्विषाच्या मृतदेहावर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम झालं. 24 मेच्या संध्याकाळी तब्बल 12 दिवसांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर 2 दिवसांनी सासू गिरीबाला सिंग यांना अटक झाली. तेव्हापासून सीबीआयचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते. कोणत्या मुद्द्यांवर सीबीआयचा फोकस आहे त्यावर एक नजर टाकूयात. सीबीआयचा पहिला मुद्दा आहे महत्त्वाचा की त्विषाचा मृत्यू गळफास घेऊनच झालाय की अन्य कोणत्या कारणाने झालाय. त्विषाच्या शरीरावर एकूण 6 जखमा आहेत. आता या 6 जखमा नेमक्या कशामुळे झाल्या, कुणी केल्यात? त्विषाच्या मृत्यूच्या अगोदर तिला तिच्या पती समर्थकडून मारहाण झाली होती का याचाही तपास सध्या सीबीआय करते. याशिवाय त्विषानं आत्महत्या जर केली असेल तर तिचा पती, तिची सासू हे ते घरात होते, त्यांनी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले का? त्विषाचा मृतदेह हा खाली उतरवला गेला होता कारण तिचा मृत्यू रुग्णालयामध्ये नेल्यानंतर घोषित करण्यात आला होता. तर तो मृतदेह नेमका कुणी खाली उतरवला होता? मृतदेह खाली उतरवल्यानंतर त्विषाला जेव्हा रुग्णालयामध्ये नेलं गेलं तेव्हा त्यासाठी उशीर झाला होता का? पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली तर ती कुणी दिली आणि कधी दिली? घटनेच्या वेळी घरामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित होतं? जेव्हा सीबीआय तपास करताना एखाद्या घटनेचं रिक्रिएशन करते, एखाद्या गुन्ह्याचं रिक्रिएशन करते, म्हणजे नेमकं काय करते त्यावर एक नजर टाकूया. जगभरामध्ये प्रमाण मानली जाणारी ही पद्धत आहे जी भारतीय तपास यंत्रणा सुद्धा गुन्ह्याचा तपास करताना, पुरावे गोळा करताना वापरतं. क्राईम रिक्रिएशन मध्ये आरोपींना घटनास्थळी नेलं जातं आणि गुन्हा जेव्हा घडत होता त्यावेळेस नेमकं काय काय घडलं असावं याची एक पुनर्रचना केली जाते. म्हणजे गुन्ह्याच्या वेळी काय काय घडलं याचा तपास यंत्रणांना पूर्ण अंदाज येतो. मग आरोपींनी जे दावे केलेले असतात चौकशीच्या दरम्यान, साक्षीदारांनी जे जबाब दिलेले असतात चौकशी करताना, ते किती खरे आहेत याची पडताळणी करणं तपास यंत्रणांना सोपं जातं. आरोपींनी, साक्षीदारांनी गुन्ह्याचा तपास करताना जबाबामध्ये जे दावे दिलेले आहेत ते भौतिकरित्या शक्य आहेत का, फिजिकली पॉसिबल आहेत का, हे तपासलं जातं. जे पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केलेले असतात ते पुरावे आणि जबाब हे जुळतात का हेही पाहिलं जातं. गुन्हा किती वेळ घडत होता, गुन्हा जेव्हा घडत होता तेव्हा कोण कोण कोणकोणत्या ठिकाणी होतं, कुठं होतं, कोणी कोणी काय काय कृती केली, या सगळ्याची पुनर्रचना केली जाते जेणेकरून गुन्ह्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे हे स्पष्ट करणं सोपं जातं. आरोपपत्र जेव्हा पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना मजबूत करायचं असतं, कोर्टात केस जेव्हा लढायची असते त्यावेळेस याची खूप मोठी मदत होते. माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी या सगळ्याचं कसं विश्लेषण केले बघूयात. यामध्ये ज्या वजनाची तिची बॉडी होती त्या वजनाचा पुतळा तयार करून ज्या पद्धतीने गळफास घेतल्याचं चित्र पोलिसांना मरणोत्तर प्राप्त झालेले आहे, त्याच प्रकारचा गळफास वेस्टर्न लावून त्याच उंचीवरून बॉडीला जर खाली लटकवलं तर काय बदल त्या पुतळ्याच्या एकंदर
बायोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये होऊ शकतात. उदाहरणार्थ मानेचे मणके, ज्याला मागच्या साईडला जे मणके आहेत ते मणके कुठं क्रॅक गेले, कसे तुटले, किती तुटले, काय पोझिशन झाली बॉडीची, हे सगळं ऑब्झर्व करून त्याची व्हिडिओग्राफी करून त्याचं रेखाटन करून नंतर त्याची तुलना जी वस्तुस्थिती पोलिसांना क्राईम ऑफ सीनचा पंचनामा करतेवेळी निष्पन्न झालेली आहे त्याच्याशी तुलना करून त्यामध्ये साम्य किती आहे ते बघितलं जातं. जर साम्य नसेल तर विरुद्ध बाजूचा पुरावा हा ग्राह्य मांडण्यास याचा सुद्धा न्यायालयामध्ये पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो. हा एक तपासाचा प्रक्रियाजन्य भाग आहे आणि या प्रकारे तपास केव्हा केला जातो, जेव्हा पुराव्याची संदिग्धता ही एका निश्चितीकडे आपल्याला न्यायची असते. अशा वेळी हे होतं. त्विषा शर्माच्या केसमध्ये जे काही संदिग्ध वातावरण एकंदर निर्माण झालेलं आहे, मीडियामध्ये आपण अनेक दिवस हे प्रकरण बघतो आहे, तर मला वाटतं सीबीआयने घेतलेली ही स्टेप तपासाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने योग्य आहे व यातून काहीतरी ठोस पुरावा निष्पन्न होईल, जेणेकरून त्रिशा शर्माला मरणोत्तर का होईना न्याय मिळण्यास याची मदत होईल.